तर हॅलो फ्रेंड्स, मी स्वराज कुमावत आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज एक नवीन प्रॉपर्टी आणली आहे, जी की आहे राजबिहारी स्कूलच्या एकदम जवळ, मुंबई आग्रा हायवे इथून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि हा जो एरिया आहे हा माननगरचा एरिया आहे. तर इथं आपण हे सुंदर 2 रो हाऊस बघणार आहोत. त्याची साईज पण खूप मोठी आहे, जवळजवळ 2000 स्क्वेअर फीटचे हे रो हाऊस आहेत. आणि हे आपले सगळे 3 BHK रो हाऊस आहेत. काम खूप सुंदर आहे, आपण हे आज पूर्ण बघणार आहोत. तर या ब्लाऊजची प्राइस ही व्हिडिओच्या एंडला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ ही एंडपर्यंत बघा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब नाही केलं, लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे आपल्या येणारी पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि ज्यांना कोणाला आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची आहे त्यांनी ह्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करा. तर आता आपण हा चला सुंदर ब्लाऊज बघूया. चला. तर आपण जेव्हा पुढे येतो तर सुरुवातीला एवढा हा पूर्ण रॅम्प येतो. रॅम्पमधून जेव्हा आपण आत येतो तर ही आपल्याला अशी 17 फूट पार्किंग मिळते. आणि ही अशी जवळ 15 फूट पार्किंग मिळते, ज्यामुळे तुमची मोठी गाडी, 7 सीटर गाडी ही आरामात बसते. तर तुम्ही एरियाही बघू शकता आणि ज्या टाईल्स आहेत त्याही बघू शकता, किती सुंदर लावलेले आहेत. आणि इकडे आपल्याला सिंगल गेट मिळतंय, जे की आपलं रेग्युलर यूजसाठी मिळणार आहे. तर इथून आपला मेन एंट्रन्स आहे, तर आपण आज जाऊया. तर इथे आपल्याला हा 55 mm थिकनेसचा हा मेन डोअर भेटतोय वुडन मध्ये. जेव्हा आपण आत येतो तर ही आपली लॉबी आहे मेन. आणि इकडे पुढे आपला हा हॉल आहे. तर हॉलचा एरिया हा तुम्ही बघू शकता की खूप मोठा एरिया हा आपला हॉलमध्ये मिळत आहे. आणि हॉलमध्ये आपण जर खाली बघितलं तर इथे आपल्याला पूर्ण या इटालियन टाईल्स दिलेल्या आहेत, ज्यांची साईज ही खूपच मोठी मिळते आपल्याला. आणि वरती आपण फॉल सिलिंग बघू शकतो, ही खूप मोठी आणि सुंदर फॉल सिलिंग दिलेली आहे आपल्याला. असा सुंदर हॉल आहे आपला. आणि इकडे आपल्याला एक मोठी विंडो मिळते, जी तुम्ही साईज बघू शकता. आणि याला हे सुंदर ग्रेनाइट दिसते आपल्याला, हे ही ऑरेंज कलर मध्ये. इथे आपण एक थीम जपलेली आहे, जी की थीम वाईज आपण इथं जे कलर आहेत ते दिलेले आहेत. जे बटन बघतो तर हे गिफा कंपनीचे एकदम प्रीमियम क्वालिटीमध्ये हे बटन दिसतंय आपल्याला. पूर्ण घरामध्ये सगळे हेच बटन यूज केलेले आहेत. आणि हॉलमधून आपण जेव्हा पुढे आलो तर इथे आपलं एक किचन आहे. किचन मध्येही आपण सुंदर अशी फॉल सिलिंग केलेली आहे. आपण जेव्हा पुढे येतो तिथं आपला डायनिंग एरिया येतो. आणि डायनिंग एरियाचा वरचा जो पोर्शन आहे हा पूर्ण ओपन आहे. आणि सगळ्यात वरती पाईपच लावलेले आहे, ज्यामुळे तुमचा जो डायनिंग टेबल असेल तेव्हा हा कंटिन्यू उजेड असणार आहे. आणि याचा फायदा जो आहे हा तुम्हाला थंडीमध्ये मिळणार आहे. आपण जो किचन वाटा बघतो हा पूर्ण आर्टिफिशियल ग्रेनाइट आहे. आणि इथे आपल्याला आर्टिफिशियल सिंक मिळतोय. त्याचा कलरही खूप सुंदर दिसतो आपल्याला, स्किन कलर मध्ये तो आपल्याला मिळतोय. तर आपण ज्या वॉल टाईल्स बघतो तर यात आपल्या किचन वॉटरला या पूर्ण मॅच होत आहे. तर आपण हे सर्व पॉइंट इलेक्ट्रिकचे हे काढून दिलेले आहेत, जे की आपल्या गिफामध्येच मिळत आहेत. जसे आपण इथे बघू शकतो फ्रीजसाठी पॉईंट, परत इकडे मायक्रोवेव्ह, टोस्टर, त्याच्यासाठी इकडे आपला पॉईंट मिळतोय. तिथून जेव्हा आपण पुढे येतो इथे आपल्याला ड्राय बाल्कनी मिळते. तर ही आपली ड्राय बाल्कनी, त्याच्यामध्ये आपण ब्लॅक टाईल्स लावलेले आहे सगळीकडे. इथे आपण प्लंबिंगचे पॉईंटही काढून दिलेले आहेत. परत इथे आपण वॉशिंग मशीनसाठी हा पॉईंट इथे काढून दिलेला आहे. आणि एरिया हा आपला इथे मोठा मिळतोय. तर बॅक साईडलाही आपल्याला इथे मोठा एरिया मिळतोय. आणि इथे आपला बेडरूम आहे, तर ही बेडरूमची विंडो आहे. तर इथला पूर्ण इथे आपण बघू शकतो की पूर्ण एक विंडो आहे. आपण पुढे जाऊया. तर इथे आपलं हे फर्स्ट टॉयलेट आहे, जे की वेस्टर्न दिलेलं आहे आपल्या इथे सुरुवातीपासूनच.
तर हे आपल्या इथे वेस्टर्न टॉयलेट दिलेलं आहे. बऱ्याचशा ठिकाणी आपण बघतो की ग्राउंडला हे इंडियन टॉयलेट असतं, तिथे आपला हे वेस्टर्न दिलेलं आहे. इथे फ्लश कॉक नाही दिलेले, ते पुन्हा एक बटन दिले, कारण की हे भविष्याच्या दृष्टीने दिलेलं आहे आपल्याला, की भविष्यामध्ये तुम्हाला काही अडचण येऊ नये त्यासाठी आपल्या हे दिलेले आहे. तर या टाईल्स बघतो तर ह्या पूर्ण केमिकल मध्ये फिक्स केलेल्या आहेत, ज्या की बघू शकतो जी एकदम मॅट फिनिश मध्ये हे आपल्याला टाईल्स मिळतात. आणि जी डिझाईन आहे ती पण खूप लक्झरियस आहे. केमिकल शिवाय हे फिक्स होतच नाही. आणि परत जे प्लंबिंगचे कनेक्शन हे सगळं आपल्या इथे मिळत आहे. त्याचप्रमाणे इथे परत आपला गिझरचंही कनेक्शन काढून दिलेलं आहे. आणि इथून बाहेर इकडे आपला हा टेबल टॉप मिळतोय. तर आपण त्याची डिझाईन बघू शकता, टाईल्स यूज केले हे खूप सुंदर आहेत. तर इकडून आपला हा फर्स्ट बेडरूम आहे. तर या बेडरूमलाही वरती फॉल सिलिंग केलेली इथून. आणि परत याच बेडरूमला मागे लॉक पण काढलेला आहे. आपण जे डोअर बघतो, जी डिझाईन आहे ही खूप सुंदर आहे. असं वाटतं की प्लास्टिक आहे, पण प्लास्टिक नाही, हे पूर्ण वुडन मध्ये आहे. आणि याच्यावरती जे मटेरियल यूज केलं आहे हे पण खूप सुंदर आहे. हे यूज करण्याचं कारण असं आहे की जर तुम्हाला भविष्यामध्ये पेंट करायचं असेल तर तुम्ही याच्यावर एक पेंट करू शकता. त्यामुळे तुम्हाला हे जो वापरलं आहे, जर लॅमिनेट असलं असतं तर तुम्हाला इथे पेंट नसता करता आलं, तर तुम्ही आपण डोअर भविष्यामध्ये पेंटही करू शकता. आता आपण पुढे बघूया. इथून आपल्याला वरती आपल्या बेडरूम कडे जाण्यासाठी एंट्रन्स दिलेला आहे. पण इथे पण आपण सुंदर फॉल सिलिंग मिळते. आपण वरती जाऊया. परत इथे विंडोज काढून दिलेले आहेत, जे की बाहेरून एलिव्हेशन मध्ये खूप सुंदर दिसतात. आणि याच्याचमुळे आपल्या या जिन्यामध्ये पूर्ण प्रकाश राहतो. तर आता आपण फर्स्ट फ्लोअरला आलो आहे. तर ही लॉबी आहे. लॉबी तुम्हाला मोठी मिळते. आणि इथून आपलं खाली डायनिंग एरिया आहे. तर आपण इथं आपला फर्स्ट बेडरूम आहे. तर हा आपला फर्स्ट बेडरूम आहे. हा पण आपला मास्टर बेडरूम आहे. आणि इथे खाली पूर्ण या इटालियन स्टाईल्स यूज केलेल्या आहेत. आणि याला बाहेर इकडे बाल्कनी आहे, जिथे आपल्याला फ्रेंच डोअर दिलेले आहे. ही बाल्कनी आहे आपली इथे. इथे आपल्याला टफन ग्लास मिळतोय, जो की 12 mm चा आहे. आणि इथे आपल्याला फॉल सिलिंग दिलेली आहे वरती, जी की आपल्याला पूर्ण वुडन फिनिशिंग मध्ये दिलेली आहे, जो की लुक हा एकदम वेगळा मिळतो आपल्याला इथे. इलिव्हेशन मध्ये ते आपण बघू शकतो. इथे आपलं हे टुको प्लास्टर करून दिलेलं आहे, जे की जिथे एशियनचा अल्टिमा हा पेंट यूज केलेला आहे. पण आज जाऊया. तर या बेडरूमचं टॉयलेट इकडे आहे, जे की वेस्टर्नचं आहे. तर हे आपलं सेकंड मास्टर बेडरूमचं टॉयलेट बाथरूम आहे. इथे आपल्याला वेस्टर्न कमोडच दिलेला आहे, जो की आपण बघू शकतो की साईज आपल्याला खूप मोठे मिळते इथे. आणि सर्व पॉईंट तिथे आपल्याला काढून दिलेले आहेत. परत सर्व बटन्स हे आपल्याला मिळत आहेत. आणि इथेच पण आपला टेबल टॉप दिलेला आहे. पुढे बघूया चला. तर इथून पुढे आपला सेकंड मास्टर बेडरूम आहे. तर ह्या बेडरूमची साईज ही पण आपल्याला खूप मोठी मिळते. जसे की आपण बघू शकतो, एरिया हा खूप मोठा मिळतोय. सेम इथे पण इटालियन टाईल्स खाली यूज केलेले आहेत. इथे आपल्याला दोन विंडो मिळत आहेत, जे की एक इथे आणि एक इथे, ज्यामुळे व्हेंटिलेशन रूम मध्ये एकदम प्रॉपर राहतं आणि प्रकाश हाही प्रॉपर राहतो. तर या बेडरूमचं टॉयलेट इकडे आहे पुढे. तर इथे आपल्याला ज्या टाईल्स दिल्या आहेत त्या थोड्या वेगळ्या आहेत, आपण बघू शकतो.
इथे आपला वेस्टर्न कमोड दिलेला आहे. तर तुम्हाला इथे टेबल टॉप राहणार आहे. त्याही कवर्ड बाथरूमची साईज ही खूप मोठी मिळते आपल्याला. त्याच्या समोरच विंडो येते. तर हा असा रो हाऊस आहे. आपण वरती टेरेसवर पण जाऊया, चला. तर इथे आपला हा पूर्ण टेरेस आहे. तिथे आपण बघू शकतो याच्या खाली हा पूर्ण डायनिंग एरिया होता. इथे पूर्ण ग्लास बसवलेली आहे. जसं की तुम्हाला बोललो की थंडीच्या दिवसांमध्ये तुम्हाला याच्यामुळे खूप फायदा होणार आहे. ज्यामुळे जो सूर्याचा प्रकाश असणार आहे तो थेट आतमध्ये येणार आहे. आणि इकडे आपल्याला ही टाकी मिळते जी की 1,500 लिटरची आहे. ते पण आपण स्टँडवर उभी केलेली आहे, ज्यामुळे तुम्हाला पाणी एकदम फोर्सने मिळणार आहे. परत इथे आपण जर तुम्हाला झुला बांधायचा असेल तर त्यासाठी आपण इथे जे गज आहेत ते दिलेले आहेत, ज्यामुळे तुम्ही झुला हा बांधू शकतात. तर असा होता आजचा हा रो हाऊस. तर इथं जो एरिया आहे हा आपला 2,000 स्क्वेअर फीटचा मिळतोय. आणि याची जी प्राइस असणार आहे ती आपला 73 लाख असणार आहे. कारण की एरिया जो आहे हा मुंबई आग्रा हायवे पासून खूप जवळ आहे. आणि आपण बघू शकतो की हा पूर्ण डेव्हलप एरिया आहे. आणि आपल्या रो हाऊसच्या साईडलाच हा पूर्ण स्पेस जो आहे हा ओपन स्पेस आहे. तर अशी होती आजची ही व्हिडिओ. जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.